हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुवर्णास कॉर्नर या चॅनलमध्ये। कशा आहात तुम्ही सर्वजण? खूप दिवसांनी आपण परत भेटतोय कारण आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आज संडे पण आहे, त्यामुळे थोडं उशिरा चालू झालेलं आहे सगळं। तर चला, हे तर नाईट करून आले, बघूया पुढे काय काय होतं। सगळं अनप्लॅन असतं आणि मागच्या ॲनिव्हर्सरीला आद्या आपली एकदम छोटीशी होती, आता मस्त चालते तुरु 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 है ना। आणि यांचा स्पेशल आवडीचा अजून नाश्ता बनवायचा आहे, तर बघू। त्यांना तर गरमागरम पकोडे आवडतात, तर पकोडे बनवूया आज मस्तपैकी। स्टे ट्यून। पकोड्यासाठी मी इथे कांदा कापून मस्तपैकी असं आपलं चण्याचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे भजी काढण्यासाठी। तर आता ते थोडा वेळ असं झाकून ठेवते आणि थोड्या वेळाने आपण पकोडे बनवू। आपले अजून पकोडे बनता आहेत आणि इथे यांना मस्त फ्राय केलेली मिरची आणि कांदा भजी मी आता देत आहे, पण ते कॅमेऱ्यासमोर काही येणार नाही, सो बघूया। चला त्यांना देऊया। इथे मी मस्तपैकी फक्कडाचा चहा ठेवला आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांना चहा खूप आवडतो आणि बरेच दिवस झाले, कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही चहा पीत नव्हतो दोघं पण। अगदी थोडं थोडं असं मी चहा बनवला आहे, त्यांना माहीत पण नाही, कारण त्यांचा चहा खूप फेवरेट आहे आणि खूप मुश्किलीने चहा मी सोडवला, कारण त्यांना खूप ॲसिडिटी व्हायची, हायपर ॲसिडिटी होत होती आणि त्यामुळे आम्ही टी रिप्लेसमेंट म्हणून आता आम्ही अफ्रेश यूज करतो आणि त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी वेटसुद्धा रिड्यूस केलेला आहे आणि खूप हेल्थ बेनिफिट त्यांना आणि मलासुद्धा मिळालेला आहे। सो चला, मी आता त्यांना चहा देऊन येते। आणि ही माझी छकुली, बघा काय करते, छकुली खेळते माझी आद्या। हाय, से हाय, हाय हाय कर, हाय हाय दे दे काय। तर गाइस, आता मी ना असा शॉर्टकट मिनी व्लॉग बनवला, कारण काय भरपूर असे कामं आहेत आणि त्यामुळे संडे पण आहे, तर खूप काम पेंडिंग होतं। थोडंसं क्लिनिंग पण केलं आणि आता खूप थकल्यासारखं पण झालं, तर म्हटलं चला आता काय 1 वाजलेला आहे, मी हा छोटासा मिनी व्लॉग आता एंड करते। भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आमचे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज। तर आणि आम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत, तर तुमचं प्रेम हे असंच असू द्या। चला, बाय बाय।